अजिबात कडू न लागणारे कारले एकदा या पद्धतीने बनवून तर पहा. ज्यांना कारले आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील, अशी ही पद्धत आहे. मी काय करते, मस्तपैकी मार्केटमधनं ना मीडियम प्रकारचे कारले आणते आणि एकदम फ्रेश आणायचे. आता ह्या पावसाळ्याच्या दिवसात ना कारले खूपच छान भेटतात, एकदम फ्रेश, ताजे, हिरवेगार असे असतात. तर हे काय करायचे, मधनं असे कट्स मारून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये ना थोडे थोडे असे मीठ भरायचे, जेणेकरून कारल्याला ना पूर्ण आतपर्यंत ना मिठाची चव येईल. म्हणजे त्याला कसं एकदम असे पानसट लागणार नाही. आणि उरलेले मीठ असे वरनं पूर्ण पांघरून घ्यायचे आहे कारल्यावरती. त्यानंतरनं हे मी शिजायला ठेवले वरती झाकण ठेवून आणि मध्ये मध्ये आलटून पालटून त्याला चेक करायचं आहे आणि सगळ्या बाजूंनी त्याला मस्तपैकी भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर आता मसाल्यासाठी मी लसूण घेतला, थोडीशी घरामध्ये शेव होती ती घेतली आणि आपले शेंगदाणे आहेतच भाजलेले ते सुद्धा टाकले त्याच्यामध्ये. आणि नंतर नाही इकडे लाल मसाला, मीठ वगैरे थोडंसं टाकलं त्याच्यामध्ये. त्यानंतर माझ्याकडे तिळकूट होतं, काळे तीळ असतात ना त्याचं तिळकूट होतं, ते टाकलं त्याच्यामध्ये. तर मस्तपैकी ते मिक्स करून घेतलं कोथिंबीर वगैरे टाकून आणि अशा प्रकारे मसाला बनवला. आणि हा मसाला एवढा टेस्टी होतो ना, तुम्हाला काय सांगू. एकदा तुम्ही अशा प्रकारे मसाला बनवूनच बघा. आणि त्या कारल्यामधल्या बिया वगैरे सगळ्या काढून टाकल्या आणि त्याच्यामध्ये तो मसाला भरला. तर हे मस्तपैकी असे भरून आपण कढाईमध्ये तेल टाकून ना दोन्ही बाजूने असं खरपूस भाजून घ्यायचं आहे. आता हे रेडी झालेलं आहे आपलं कारलं. खूपच चविष्ट लागते. चला तर आवडलं असेल तर लाईक शेअर करा. बाय बाय.